अरे काय कुणाल, कुठे आलास? काय होतं अजय? बस बढिया. कस काय इकडे? काय नाही भाई, मी फ्लॅट वगैरे सर्च करतोय. अच्छा, तुला काय आयडिया आहे का फ्लॅट कसा घ्यायचा? आहे म्हणजे एक नॉलेज नाही. चल तुला सांगतो मी. बाहेर जे बोलत होतो तुला त्याच्याबद्दल थोडा आयडिया देतो मी. सध्या मार्केटमध्ये आहे ना, एक 2 ते 3 टाईपचे रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज अवेलेबल आहे. आपण पहिले बोलूया प्री लॉन्च प्रोजेक्ट्सबद्दल. जेव्हा पण बिल्डर कुठलाही प्रोजेक्ट लॉन्च करतो, लॉन्चच्या पहिले प्री लॉन्च एक ऑप्शन घेऊन येतो. त्यामध्ये आहे ना, कस्टमर्सना एक्सप्रेस ऑफ इंटरेस्ट म्हणजे EOI टोकन्स कलेक्ट करतात बिल्डर्स. लेट सपोज 200 ते 250 युनिट्स असेल इन्व्हेंटरी, त्या केसमध्ये 200 ते 300 टोकन्स कलेक्ट करतात जस्ट इंटरेस्ट म्हणून कस्टमर्सकडनं. नंतर काही दिवसांनी 1 ते 2 महिन्याच्या कालावधीमध्ये एक लॉन्च इव्हेंट ठेवतात. त्या दिवशी सगळ्या कस्टमर्सना बोलून प्रोजेक्ट लॉन्च करतात. त्या दिवशी काय होतं, कस्टमर्सना चॉईस ऑफ इन्व्हेंटरी भेटतो आणि प्राईस बेनिफिट असतो. प्राईस बेनिफिट याच्यासाठी असतो की ॲट ए टाईम नंबर ऑफ युनिट्स सोल्ड होतात. सो बिल्डर आहे ना, बल्क डिस्काउंट देतो. ओके, टोकन्स म्हणजे बुकिंग नसतो, एक इंटरेस्ट शो केलेला असतो कस्टमर्सने. जो काही टोकन अमाऊंट देतात बिल्डर्सला दॅट इज रिफंडेबल जोपर्यंत प्रोजेक्ट लॉन्च नाही होत. ओके, यामध्ये बेनिफिट हे आहे कस्टमरचा की जर कस्टमरला लॉन्चच्या दिवशी प्रोजेक्ट आवडला, प्राईस आवडला, तिथे गो अहेड, अदरवाईज बॅकआउट करू शकतो. ओके, यामध्ये कस्टमर्सला चॉईस ऑफ इन्व्हेंटरी भेटेल आणि प्राईस बेनिफिट भेटेल. प्राईस बेनिफिट याच्यासाठी भेटेल की ॲट ए टाईम नंबर ऑफ बुकिंग्स होतात लॉन्चच्या दिवशी. सो बिल्डर काय करतात, सहसा बल्क डिस्काउंट देतात जेणेकरून सगळ्या कस्टमर्सना बेनिफिट व्हायला पाहिजे. सो हा झाला प्री लॉन्च. ओके, सो जे राहिलेला इन्व्हेंटरी आहे 35 to 40% ते आफ्टर लॉन्च विकतो बिल्डर. त्यामध्ये कस्टमर्सला चॉईस ऑफ इन्व्हेंटरी नसतो जास्त आणि प्राईस पण प्री लॉन्चपेक्षा जास्त असतो. 3 ते 5 लाखच्या डिफरन्समध्ये प्राईस वाढलेला असतो. हा झाला आफ्टर लॉन्च. ओके, आणि एक लास्ट सस्टेनन्स प्रोजेक्ट. सस्टेनन्स प्रोजेक्ट म्हणजे प्रोजेक्ट लॉन्च होऊन 1 ते 2 वर्ष झालेला असतो. यामध्ये बेसिकली एक 20 to 15% इन्व्हेंटरी राहिलेला असतो आणि प्राईसमध्ये खूप डिफरन्स असतो. 8 ते 12 लाख रुपयापर्यंत प्राईस वाढलेली असतो ॲज कम्पेअर टू प्री लॉन्च. म्हणजे प्रोजेक्ट जेव्हा लॉन्च होतो तेव्हा सपोज 2 BHKची कॉस्ट आहे 70 लाख आणि आफ्टर लॉन्च 1 ते 2 वर्षानंतर त्याच फ्लॅटची 80 ते 85 लाख रुपये प्राईस असतो. सो हे बेसिक आहे रिअल इस्टेटमध्ये. घर घेताना आपण प्री लॉन्चमध्ये बुक करावं की पोस्ट लॉन्च या सस्टेनन्समध्ये, तुला आयडिया आली असेल आता. थँक्यू अजय. आता मला बेसिक आयडिया मिळाली. आता मला पुढे फ्लॅट घ्यायला, डिसिजन घ्यायला सोपं पडेल. आता आपली जी कंपनी आहे एक्स फॅक्टर रियालिटी, हे महाराष्ट्र रेरा सर्टिफाईड फर्म आहे. आपण कस्टमरकडनं ब्रोकरेज किंवा कन्सल्टिंग फीस चार्ज नाही करत. अरे वा, मला तुमची टीमची मदत लागेल. नक्की कुणाल.